पंढरीचे वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेने संगे. जप तप अनुष्ठान क्रिया नेम धर्म, हे जाणता ती वर्म संत जन. भक्ती मार्ग फुकटा आनंदाची पवे, लागलेसी सवे पुंडलिका. दिंडी टाळ घोड गरुड टाकियाचे भार, वैष्णवांचे गजर जेना नगरी माऊली. ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि माऊलींनी यावर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 136 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः, तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अर्थात संपूर्ण जगत हे भगवंतानेच विस्तारलेलं आहे. भगवंत त्यात स्वतः समाविष्ट आहे महाराज. उत्पत्ती त्याची आहे, पोषणही तोच करतो आणि संहारही तोच करतो. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवंताची कृपा असतेच असते, परंतु त्यांची सेवा जे करतात, जे त्यांचं नाम घेतात, सतत नाम मुखामध्ये असतं, सतत रूप ज्यांच्या चित्तामध्ये असतं, भगवंत म्हणतात त्यांची कार्य मी करतो. असे भक्तांची घरी कामे न सांगता करी. सांगण्याची आवश्यकताच पडत नाही, कारण त्यांनी माझं कार्य हाती घेतलेलं असतं. म्हणून मलाही त्यांचं कार्य हाती घ्यावं लागतं. अशा भक्तांवर भगवंताची विशेष कृपा असते महाराज. आपल्याला नाही का हो, कुणी आपलं काम केलं की आपल्याला बरं वाटतं, आनंद वाटतो. त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेमाची भावना सहजपणे उत्पन्न होत असते. कळत न कळत छोटंसं जरी आपलं काम केलं, उठताना साधा हात जरी दिला मदतीला उठण्याकरता, तरी आपल्या चेहऱ्यावर सहज हास्य येतं महाराज, स्मित येतं. का? आपलं कार्य तो करतोय. तसं भगवंताचं कार्य जेव्हा जीवाकडून केलं जातं, त्यावेळेस भगवंताला सुद्धा आनंद होतो महाराज. आपण सर्वार्थानं भगवंताची जेव्हा भक्ती करायला लागतो, त्यावेळेस भगवंत सुद्धा आपल्याला भरभरून देत असतो. आणि जीवाची परीक्षा घेण्याकरता माया तर तयार आहेच आहे, पण मायेतून सुटायचं असेल तर त्याकरता सुद्धा भगवंताचीच कृपा व्हावी लागते महाराज. 7व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की भगवंत सांगतात की दैवी ही एषा गुणमाया मम माया दुरत्तया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. अर्जुना, जीवाची परीक्षा घेण्याकरता ही जी मायेची निर्मिती आहे ती माझीच आहे, मीच केलो आहे तिला निर्माण. आणि तिच्यातून सुटका पाहायची असेल, त्यातून बाहेर यावं असं वाटत असेल, तर त्याकरिता सुद्धा जीवानं माझ्याच ठिकाणी शरण यावं लागतं. अनन्य भावानं माझी भक्ती करावी लागते. कुरुक्षेत्री अर्जुन मायेमध्ये सापडलाय महाराज. सेनेरू भयोरमध्ये रथम स्थापयमेच्युत आज्ञा करणारा अर्जुन
ते वेळी माऊली वर्णन करतात की ते वेळी अर्जुन म्हणतसे, देवा आता झडकर रथु पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ घेऊन चाल केशवा. सारथ्याला आज्ञाचं पालन करावं लागतं. पण हा सारथी हा संपूर्ण जगताचा सारथी आहे. कृपा एकदा जीवावर झाली की चुकीच्या ठिकाणी त्यानं कसा नेईल महाराज. अर्जुनाच्या आज्ञेप्रमाणे भगवंताने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ नेऊन ठेवला, परंतु कसा. भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेषां च महीक्षितां, उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनीति. अर्जुना, तुला यांच्याबरोबर युद्ध करायचं आहे. समवेतान् कुरुनीति. कोणाबरोबर? पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, आचार्य कृपाचार्य यांच्या सोबत युद्ध करायचं आहे. आणि जेव्हा या विभूतींना अर्जुनानं बघितलं, कौरव पक्षाकडून आपलेच बांधव आलेले आहे बघितलं, आपलेच सासरे शालक आलेले आहे बघितलं, नातू आलेत, मुलं आलेत बघितलं, माझ्याबरोबरच माझ्यांच्याबरोबरच मी कसं युद्ध करू. आणि मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो, कशिदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति, वेपतुष शरीरे मे रोम हर्षश जायते. देवा, आता मला शक्य नाही यांच्याबरोबर युद्ध करणं. माझं तोंड कोरडं पडायला आहे. हे बघ, कातडीसुद्धा थंड पडत चालली आहे. त्वचा थंड केव्हा पडते महाराज? अंतिम समयाच्या वेळेस. इतका अर्जुन घाबरला आहे की मरणासम यातना त्याला व्हायला लागल्या आहे. तोंड कोरडं पडलं आहे. त्या मायेमध्ये तो इतका गुरफटला गेलेला आहे. आणि हे पाहून भगवंताला आश्चर्य वाटतंय की आता काही क्षणापूर्वी म्हणणारा अर्जुन, सेनेरुभैर्मध्ये रथम स्थापयामी च्युत, आज्ञा करणारा अर्जुन, आता दोन्ही हात जोडून गलित गात्र झालेला आहे. पण त्यावेळेस अर्जुनाचा एक भाव तो विशेष होता महाराज, की अर्जुन म्हणतो, नच शक्नोमि अमस्तातुं भ्रमती वच मे मना, निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. भ्रमिष्ट झालेलो आहे देवा मी. आता या भ्रमिष्ट अवस्थेमध्ये मला काय करावं ते सुचत नाही आहे. कार्पण्य दोषोपस्वभाव प्रच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेता. मी अज्ञानी आहे, मूढ आहे, मला काहीच कळत नाही. यश्रेयशा निशितं ब्रूहि तन्मे. माझ्याकरता आता काय योग्य राहील ते देवा तू मला सांग. आणि कोणत्या नात्यानं? तर शिष्यस्त्यं शादिमां तां प्रपन्नम. मी सर्व भावे तुझ्या चरणी लीन झालो आहे, तुझा भक्त झालेलो आहे, तुझा चेला झालेलो आहे, तुझा शिष्य झालेलो आहे. आता तू माझा गुरु आहे. गुरुचं नातं त्या ठिकाणी अर्जुनानं जोडलं. आपली सगळी कैफियत भगवंताला सांगितली की आता मला काहीच सुचत नाही, मी भ्रमिष्ट झालेलो आहे आणि माझ्याकरता आता काय चांगलं आहे ते तू सांग, माझ्या हिताचं सांग. तू गुरुबंधू पिता, तू आमची देवता, इष्ट देवता, तूच सगळा सांभाळ करणार आहे देवा. मला तुझ्याशिवाय आम्हाला आता कोणी नाही, असं साकडं भगवंताला घालावं लागतं महाराज. आणि ते अनन्य भावानं घाला, शरणागती असायला पाहिजे. त्या ठिकाणी पुन्हा अहमभाव तीळ मात्र शिल्लक असता कामा नये. त्याचा अंशच नको त्या ठिकाणी. पूर्ण अर्थानं भगवंताच्या ठिकाणी जेव्हा जीव शरण येतो त्यावेळेस भगवंतही त्याचा अंगीकार करत असतात. केला असता अंगीकार नमनी भार समर्थ. मग शिष्याचं ओझं त्याला होत नाही. वाट दाबी करी धरोनिया, त्याला चुकीच्या मार्गाकडे जाऊ देत नाही. अर्जुनानं रथ उभा करा म्हणल्यावर दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला. मग हे चुकीचं ठिकाण होतं का महाराज? नाही, तेच बरोबर होतं. कारण
युद्ध सुरू झाल्यानंतर पुन्हा अर्जुन जर असं म्हणायला लागला, कारण असं म्हणणार हे भगवंताला माहिती होतं, जीवाचा स्वभाव माहिती होता, असं म्हणायला लागलं तर भर युद्धामध्ये थांबणं परवडणार नाही. म्हणून आधीच अर्जुनाला तयार केलं भगवंताने, 18 अध्यायाचं मार्गदर्शन केलं. तेव्हा कुठं अर्जुन म्हणतो की नष्टो मोहा स्मृतीत लब्धात तत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. देवा, तू आता सांगावं आणि मी करावं, या स्थितीमध्ये अर्जुनाला आणला. नष्टो मोहा, माझे मोह माया सगळं दूर झालेलं आहे देवा, आता तू आज्ञा कर, तुझ्या आज्ञेचं मी पालन करेल. अशा पद्धतीचा अर्जुन तयार केला. मायेतून त्याला पूर्ण बाहेर आणला. मायेतून बाहेर पडायचं असेल जीवाला तर भगवंताचीच कृपा व्हावी लागते, त्याशिवाय तो बाहेर येऊ शकत नाही. मायेच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही महाराज. म्हणून भगवंताविषयीची अनन्य भक्ती जेव्हा जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होते त्यावेळेस भगवंत म्हणतात की त्याला प्राप्त होण्याकरता मी सुद्धा सुलभ असतो, सोपा असतो. परंतु जीव आणि भगवंत हे जेव्हा एकरूप होऊन जातात, एक तत्वात येतात, त्यावेळेस जीवाची जीवदशा संपते. ही जीवदशा संपू नये असा जीवाचा एक स्वभाव असतो. तो स्वभाव भगवंताच्या कृपेनं दूर होतो, स्वस्वरूपाची जाण होते आणि करता करविता कोण आहे तर हाच परमात्मा आहे. ध्येयाविषयीची जे आकर्षण होतं, विषयाविषयी जी आसक्ती होती, ती संपूर्ण भगवंताच्या कृपेनं दूर होऊन जाते. कारण कळतं की विषयामध्ये अधपतन आहे. मोक्षाची प्राप्ती करून घेणं हेच अंतिम साध्य आहे. त्याकरता स्वतःची जीवदशा संपवून जीव भगवंताशी, ईश्वर तत्वाशी एकरूप होऊन जातो. त्याचंच नाम, त्याचंच ध्यान आणि त्याचंच कार्य तो करत असतो. आणि अशी अनन्य भक्ती, अशी कृष्ण भावना भावित अवस्था जेव्हा जीवाच्या ठिकाणी येते, भगवंत म्हणतात त्यावेळेस त्याला करण्याचं काही शिल्लक राहत नाही. त्याचा योगक्षेम मी चालवतो. देवान भावयतानंते देवा ते देवा भावयंत परस्परम भावयंता श्रेया परमइष्ट. तो माझी भक्ती करतो आणि मी सुद्धा त्याच्यावर कृपा नाही, त्याच्या सेवेत राहतो. भगवंत म्हणतात नुसता अंगीकार करत नाही, त्याला हाताला धरून मी मोक्षाच्या प्रती, माझ्या धामाच्या प्रती घेऊन जात असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 136 क्रमांकाच्या म्हणतात, आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही, मनोनी अभेरू करिता काही वियोग ऐसा न वाटे. अर्जुना, सर्वात दुःख 2 गोष्टीचं असतं, एक वृद्धापकाळाचं आणि एक मरणाचं. वृद्धापकाळाची भीती भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितली की देहिन्नो अस्मिन्यथा देहे कौमार्यम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. अर्जुना, देहाचं स्थित्यंतर होत राहणार आहे. शिशु अवस्थेतून बाल्य, बाल्यावस्थेतून कुमार, कुमारातून तारुण्य, तारुण्यातून म्हातार आणि म्हातारपणातून एक वेळेस हा जीव या कुडीतून निघून जाणार आहे. त्यामुळं तू मरणाविषयीची चिंता सोडून दे, देहातल्या स्थित्यंतरविषयी सुद्धा सोडून दे. आजच्या ओळीमध्ये माऊली तेच वर्णन करताय. भगवंत अर्जुनाला सांगतायत, आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही, म्हणून अभेरू करिता काही वियोग ऐसा न वाटे. देहाविषयी तो अनासक्त होऊन जातो. त्यामुळं देहाचा त्याग करत असताना जीवाच्या ठिकाणी वेदना होत नाही, किंवा अनासक्त होऊन गेल्यामुळे सहजपणे या देहातून जीव बाहेर पडतो. त्या देहाविषयीची आसक्ती पूर्णपणे त्याची मी आधीच नाहीशी करून टाकलेला असतो. विदेही अवस्थेमुळे तो वाचत असतो, जगत असतो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. अशा प्रमाणे तो मुक्तानंदामध्ये
सतत वावरत असल्यामुळं देह सोडताना त्याला खंत वाटत नाही, कुठल्याही प्रकारची वेदना होत नाही, दुःख होत नाही. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.